ना कोणती क्रीम ना अवघड प्रक्रिया, फक्त दूध आणि थोडीशी मेहनत आणि तयार होईल मऊ क्रीमी आणि टेस्टी आईस्क्रीम. चला तर मग पाहूया ही साधी सोपी रेसिपी. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कढईमध्ये आता मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि या दुधामध्ये एक थोडेसे एक अर्धी वाटी दूध मी असे बाजूला काढून घेतलेले आहे. यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर मिक्स करायचे आहे. दुधाला उकळी आलेली आहे. आता हे दूध थोडेसे 5 ते 7 मिनिटे असेच उकळून घेऊया आणि थोडेसे घट्ट करून घेऊया, ज्यामुळे आपले आईस्क्रीम जे करणार आहोत ते चांगले होईल. हे फक्त दुधापासून घरच्या घरी आईस्क्रीम केलेले आहेत, कोणत्याही पावडरी वापरलेले नाहीत, फक्त कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे आणि त्याच्यापासून हे आपण आईस्क्रीम करणार आहोत. अत्यंत सोपे असे हे आईस्क्रीम आहे. यामध्ये तुम्हाला हवे ते तुम्ही ड्रायफ्रुट्स सुद्धा टाकू शकता. दुधाला 5 मिनिट झालेले आहेत उकळी येऊन, थोडेसे ते आटलेले पण आहे. आता यामध्ये आपण साखर टाकूया. साखर आता पोहे खातो त्या चमच्यानं 7 चमचे साखर टाकायचे आहे. हा पोहे खाण्याचा चमचा आहे छोटा, त्याने 7 चमचे. 2 3 4 5 6 आणि 7. जर तुम्हाला कमी गोड हवे असेल तुम्ही 6 चमचे घेतलात तरी चालू शकेल, कारण हे आईस्क्रीमचं प्रमाणच आहे. अर्धा लिटरसाठी छोटे 8 चमचे घेतले जातात. तुम्ही 7 चमचे किंवा 6 चमचे घेतलात तरी सुद्धा चालू शकेल. आता हे आपण जे दूध घेतलेले होते या दुधामध्ये मी 3 चमचे सपाट कॉर्नफ्लॉवर पावडर टाकत आहे. 3 चमचे मी याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकलेले आहे. जे सुरुवातीला आपण जे दूध काढलेलं होतं त्या दुधामध्ये हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे दूध आहे ते आपण कॉर्नफ्लॉवर मिक्स केलेलं आहे, ते कॉर्नफ्लॉवर यामध्ये टाकून घेऊया आणि सगळं मिक्स करूया. आता यामध्ये काय करायचं आहे, एक अर्धी वाटी दुधावरची साय जी आहे ती साय पण घ्यायची आहे. मी ही दुधावरची अर्धी वाटी साय घेतलेली आहे. आता ही साय आपण थोडीशी चमच्याने या फेटून घेऊया. फ्रीजमध्ये दूध ठेवल्यानंतर त्याच्यावरती जे घट्ट साय येते दूध उकळून ठेवल्यानंतर, ती साय मी काढून घेतलेली आहे. ती थोडीशी अशी फेटून घेऊया आणि ती पण त्यामध्ये टाकूया, म्हणजे थोडंसं क्रीमी टेक्स्चर त्याला आपल्या आईस्क्रीमला येईल. आता ही फेटलेली जी साय आहे ती साय पण मी यामध्ये टाकत आहे आणि हे सगळं मिक्स करून घेऊया. इथे मी अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स टाकत आहे आणि 1 थेंब भरून मी लिक्विड असा फूड कलर आईस्क्रीमचा वापरत आहे. हा ऑप्शनल आहे, नाही वापरला तरी चालू शकेल. आणि हे सर्व आता मिक्स करायचं आहे. अशा रीतीनं कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर 3 ते 4 मिनिट पुन्हा असे उकळून घ्यायचे आहे. आता बऱ्यापैकी हे झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे थंड होऊन देऊया. अशा पद्धतीचं हे मिश्रण होतं, थोडंसं घट्ट होतं. आता आपण हा गॅस बंद करूया. मिश्रण आता थंड झालेले आहे. हे आता एका स्टीलच्या डब्यामध्ये आपण काढून घेऊया. हे सगळं व्यवस्थितरित्या मी पुसून घेते. आता हे मिश्रण थंड झालेले आहे. त्यावरती आता आपण हा असा प्लास्टिकचा कागद आहे तो याला घालूया आणि याच्यानंतर व्यवस्थितरित्या असं याला टोपण घालून घ्यायचं आहे. अशा रीतीने मी हा डबा आता मी 4 तास फ्रीजरला ठेवत आहे आणि 4 तासानंतर पुन्हा आपण त्याला मिक्सरमधून काढणार आहोत. कागद घालण्याचं कारण म्हणजे बर्फाचे बारीक बारीक कण जे तयार होतात आईस्क्रीमवरती तर ते तयार होत नाही, त्यासाठी तो कागद घालायचा आहे. अशा रीतीनं 4 तास झालेले आहेत. हे मी फ्रीजरमध्ये ठेवलेले होते. आता पाहूया. अशा पद्धतीने हे कडक बनलेलं आहे. आता हे काढून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. हे अशा पद्धतीने सगळं काढून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याची पुन्हा एकदा चांगली पेस्ट करून घेऊया, म्हणजे एकजीव सगळं करून घ्यायचं आहे हे आईस्क्रीम. या भांड्यामध्ये हे मिश्रण ओतायचे आहे. मी फक्त 1 मिनिट फेटून घेतलेले आहे. आता पुन्हा हे मिश्रण झाकून आपल्याला 6 तास फ्रीजरमध्ये ठेवायचे आहे. आईस्क्रीम हे 6 तास फ्रीजरमध्ये ठेवलेले होते. आता हे पाहूया कसे झाले आहे.
अशा पद्धतीने हे झालेले आहे. आता हे आपण काढून बाउलमध्ये घेऊया. आता अशा रीतीने आपण याच्यातला आईस्क्रीम काढूया. अशा रीतीने आपले साधे सोपे असे आईस्क्रीम तयार झालेले आहे. यावरती मी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकते. तुम्ही स्कूप आणलात आईस्क्रीमचा, त्यानं आईस्क्रीम काढलं तर खूप छान रित्या होईल. मी आपली घरातल्या चमच्यानंच ते काढलेले आहे.